आणि दुसरी गोष्ट त्यांच्या त्यांचे जीवनसाथी शांताराम पंधरे यांचा 2 वर्षापूर्वीच याच व्यासपीठावरती कोकणे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार झाला. सातारकरांच्या वतीने ह्या दोघांचाही सत्कार करण्याचा आपल्याला जी संधी मिळाली आणि एक घोषणास्पद असं काम आपल्याला झालं. मला आनंद वाटतो की मंगलताई यांना सांगितलं की मिलिंद महाविद्यालयात. दुसरी गोष्ट त्यांना सांगायचं असेल तर अविनाश डोळस आपल्याला माहिती आहे त्याकडे येऊन गेलेले आहेत. मिलिंद महाविद्यालयाचे प्राध्यापक, आंबेडकर चळवळीतले मोठे ज्याबद्दल प्राध्यापक आता तर त्या अविनाश डोळस यांच्या ते विद्यार्थिनी आहेत. आणि या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटते की आपण त्यांचं जे काम आहे हे पत्रकारितेमध्ये देश पातळीवरती उत्कृष्ट सन्मान त्यांना लाभलेला आहे. पत्रकार कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंगलताई की चळवळीतनं आल्या त्या 19 चळवळीतून आणि 19 चळवळ राष्ट्रसेवा दल या चळवळीतून त्या काळामध्ये 70-80 दशकामध्ये जे विचार प्रवाह निर्माण झाले त्याच्यामध्ये चळवळीतले कार्यकर्ते आले. त्या कार्यकर्त्यांमधून एक समविचारी माणसं जे चळवळी एकत्र आली त्याच्यातून अनेक लग्न झाली. त्याच्यामधून त्यांचं शांताराम पंधरे त्यांचं जीवनसाठी त्यांनी निवडलेलं आहे. आणि दोघंही महाराष्ट्राच्या पातळीवरती अतिशय चळवळीमध्ये नामांतर लढ्यामध्ये दोघंही तुरुंगात नामांतर आंदोलनाच्या जी समिती होती त्या समितीचं प्रमुखपद आणि प्रमुखपद जबाबदारी जी आहे शांताराम यांनी स्वीकारली आणि ते त्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आंदोलनामध्ये तुरुंगवास त्यांनी भोगलेला आहे. असे महाराष्ट्रातले एक चांगल्या कार्यकर्ता जे आमच्या चळवळीतल्या ज्या मंगलताई या ठिकाणी आपण सत्कार करतोय. तो सत्कार ज्यांच्या हस्ते झाला ते प्राचार्य राजेंद्र मोरे सरांचं वैशिष्ट्य मला सांगेल की गेल्या वर्षी आपण 28 तारखेला महात्मा फुले यांच्या स्मृती दिनाला त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि विद्यापीठ कोल्हापुराच्या विद्यापीठामध्ये त्यांची मीटिंग लागली होती आणि ते मीटिंगमध्ये येऊ शकत नव्हते असं दिवस होता. पण त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तर ती मीटिंग उरकून त्या ठिकाणी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं येणार तोपर्यंत आपली इथली त्या व्याख्यानमालेची बॅटिंग आहे ती बाकीचे प्राध्यापक सुनील गायकवाड आणि सूर्यकांत गायकवाड यांनी त्यामध्ये त्यांनी ज्या विषयावरची मांडणी करत होती. 8 वाजता सर या ठिकाणी आले आणि त्यांनी जे भाषण केले शेवटच्या 15 मिनिटात आले ते आणि 15 मिनिटे जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांच्या विचारदृष्टीचं दर्शन आणि त्याचं व्यासंगाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि रिअल शिक्षा त्या संस्थेने त्याचा सन्मान म्हणून त्या मोठ्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्याला प्रमुख लाभली त्यांच्याबद्दल ती का चालू आहे तर त्याचं श्रेय त्या आमच्या संस्था कॅप्टन सारख्या मात्र आहे की सर्व लोकांना जाऊन सकाळी जाऊन भेटायचे 10 रुपये पर्यंत सर म्हणतात मी 10 रुपये ज्या कार्यकर्त्यांना म्हणायचे तू माझ्या 10 रुपये माझ्या कामाला दे आणि मग 10 रुपये दे म्हणजे आज तर त्याला त्याच्या खिशात असले तर म्हणजे उद्या देतो म्हटलं तर उद्यापर्यंत जाणार ते आणि येणार म्हणजे ते अशा कमी पैशा कॉन्ट्रीब्युशन मधून ती संस्था सुरू झाली. आणि दुसरी वैशिष्ट्य की त्यांचं मिलिटरी शिस्त होती की ते जमलेले पैसे ते दररोजच्या दररोज बँकेत भरायचे रोज किर्द द्यायची. हे सार्वजनिक आपण काम करतो सार्वजनिक संस्थेमध्ये ही डिसिप्लिन नसते पण ती डिसिप्लिन या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. आणि मग त्या ठिकाणी मग आम्ही 10 रुपये 100 रुपये 50 रुपये हे असं गोळा करतो. आता आम्ही बघतो काय ते 100 रुपये आम्ही सुरुवात केली होती. आता काही लोकांच्याकडून आम्ही 100 रुपये घेतो. अशा वर्गणीतून संस्था जी उभी राहिलेली आहे इतक्या वर्षात 35-40 वर्ष काम चालू आहे यांचं
मग म्हटले की मग त्यांना म्हटलं की तुम्हाला प्रवास करता देता येणार नाही, पण या पुरस्काराची रक्कम आहे ती 5,000 रुपये. आमचे त्या सहकारी अनिल बनसोडे आहेत, त्यांनी 2 वर्ष आमच्या मागे लागले की आपण 5,000 रुपये जे आहे बरं का सर, तर पुरस्काराची रक्कम ही 5,000 आहे तर ही कमी आहे असं आमच्या सहकारी अनिल बनसोडे म्हणायला लागले. 2 वर्ष मी म्हटलो नाही बाबू, हा पुरस्कार आहे, हा बाबासाहेब मातोश्रीच्या नावाचा पुरस्कार आहे, त्याचं मूल्य नाहीये म्हणले की किती रुपयाचा हा महत्वाचा नाहीये, तर आपण नको वाढवायला. असं मी 2-3 वर्ष मी टाळत होतो. हे खर्च वाढलेले आहेत, कारण पूर्वीसारखं कसं आहे की खर्च कमीत खर्चामध्ये व्यक्ती मला चालवायचं. तर त्याने आग्रह धरला, म्हटले की मी कमिटमेंट देतो. एक आमचे दुसरे सदस्य आहेत आयुर्विमा मंडळाचे रिटायर झालेले भास्कर पाडके, यांनी म्हटले की मी जबाबदारी काही देतो. अशा काही लोकांच्या जबाबदारीने स्वीकारली, म्हणून मी ती पुरस्काराची रक्कम 5,000 केली. म्हणून म्हणले तर म्हणलं मुंगल आहे तुला एवढ्या याच्यामध्ये आम्ही हे चालू ठेवलेलं आहे काळात, हे पुढे चालू राहिलं आहे, तर प्रवास करता मला देता येणार आहे तेवढं समजून घ्या. आणि त्या चळवळीतली असल्यामुळं त्याने ते समजून घेतलं आणि मला ते धन्यवाद. या नगरीमध्ये आहोत, साताऱ्यामध्ये आहोत, सातारा, सांगली, कोल्हापूर हे सगळे. मा जिजाऊंचं नाव आणि ज्यांनी शिवबाला वैद्यचा राजा केला असे शिवराय, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. आता मुद्दा चालू आहे, आरक्षण ठेवायचं का काढायचं. छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला आरक्षणाचा मुद्दा मांडला, म्हणून ते आरक्षणाचे जनक म्हणून आपण त्यांचा आज उल्लेख करतोय. असे छत्रपती शाहू महाराज. नुकताच संविधान दिन आपण साजरा केला. आपण संविधानाचा जागर म्हणून 1 आठवड्याची व्याख्यानमाला करता आहात. आणि ज्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्यांच्या मातोश्रींचा म्हणजे भीमाबाईंच्या नावाचा पुरस्कार मला देता येतं. मला असं वाटतं की मी जे काही काम केलेलं आहे सगळं, म्हणजे किशोर आणि पार्थ आणि सगळ्या संयोजकांना मी असं सांगेन की आता मला महाराष्ट्रातला कुठलाही पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण ही तुमच्या कामाची पावती असते. आणि म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. बाबासाहेबांनी जे कॉलेज सुरू केलं त्या कॉलेजची मी विद्यार्थिनी आहे आणि म्हणून माझं ते नैतिक कर्तव्य आहे की ह्या सगळ्या जातीय धर्मांध शक्तीच्या विरोधात मी लढलं पाहिजे, मी उभं राहिलं पाहिजे. आणि जे कोणी लढणारे माझे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या बरोबरीने मी काम केलं पाहिजे. नाहीतर मग हा पुरस्कार घेऊन फारसं काही मी साध्य करेल असं मला स्वतःला वाटत नाहीये. आणि म्हणून ह्या पुरस्काराचा स्वीकार, दिनकरजींचा फोन आला आणि मी 1 सेकंदाचाही विलंब न लावता मी यस म्हटलं त्यांना. त्याचं कारण पुन्हा ह्या सगळ्या माझ्या जडणघडणीत आहे. दुसरं, आपण या देशाच्या संविधानाचा जो काही जागर करतो आहोत देशभर, आता ह्या सगळ्या निवडणुकानंतर आम्हाला संविधान किती महत्वाचं आहे हा एक विचार डोक्यामध्ये येतोय. पण निवडणुकीच्या आधी जर आम्ही हा कार्यक्रम केला असता तर चित्र बदललं असतं. ठीक आहे, काही हरकत नाहीये, आपण अजूनही लढूया. आपण काही लढण्याची माघार घेणारी माणसं नाही आहोत. आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत असताना रमाईचा उल्लेख मला करणं आवश्यक आहे. रमाईने भयंकर कष्ट केले आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला एक सशक्त अशी ग्रंथसंपदा देऊ शकलेली आहे. कष्ट रमाईचं आहे, ग्रंथसंपदा बाबासाहेबांची आहे. मी मगाशी येताना माझ्या बहिणींना आणि भाभींना सांगत होते की कर्मवीर भाऊराव पाटलांचा पुतळा इथे आहे आणि लक्ष्मीबाईंचा पण आहे. लक्ष्मीबाई उंचावर आहे, कर्मवीर इथे आहेत. का असा पुतळा उभा केला असेल? काय कारण असेल? आपण सगळ्यांनी बघितलंय ना, डोकं एका लेवलला नाहीये. का असं असेल? उंची जी काही असते ना बाईची ती मोजता येत नाही, तशी रमाईची उंची नाही मोजता आली आपल्याला. लक्ष्मीबाईंची उंची नाही मोजता आली. मा जिजाऊंचा उल्लेख आपण करतो पण त्यांची उंची मोजताना कुठेतरी त्यांच्यावरही आपण अन्याय करतो असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून आता मी उल्लेख करत असताना मा रमाईंचा उल्लेक
आवर्जून इथे करते आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. तुम्ही कुठेही जा, पानवठा त्यावेळेला नव्हता, पानवठ्याची व्यवस्था केली. एवढंच नाही तर मी ज्या समूहासाठी काम करते त्या समूहांना त्यावेळेला अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेला जमिनीच्या तुकड्याला आणि त्या भागाला परगणा म्हणायचे. ते परगणे त्यांनी भटक्या विमुक्त जाती जमातीतली जी मंडळी चोऱ्या करणारी होती त्यांना ते परगणे दिले. इतिहासाचे सर अध्यक्ष आहेत, मला करेक्ट करू शकतात. परगणे त्यांनी त्या त्या समूहाला दिले आणि चोरी करणं ह्याच्यापासून परावृत्त केलं आणि स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वाभिमानाने जगा, हा एक मेसेज त्यांनी दिला आहे. आमचे लातूरचे सर आहेत सुभाष भिंगे सर, त्यांनी अहिल्याबाई होळकरांवर आत्मचरित्र लिहिले. अप्रतिम आत्मचरित्र आहे आणि त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. म्हणून मी तो आता अहिल्याबाई होळकरांचं नाव घेताना सांगितलेलं आहे. आणि गेल्यावर पण दत्तक घेता येतं मूळ वारसा हक्क, हे सगळं संविधानामध्ये नंतर आलं आपल्याकडे. पण आधी ह्या सगळ्या महापुरुषांनी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. ह्याचाही विसर आपल्याला पडता कामा नये. आरक्षण लिखित स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी कुठेही कोणाला बदल करता येणार नाही अशा पद्धतीचं आरक्षण आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या आरक्षणामध्ये आजही मग ओबीसीना द्यायचं की नाही, भटक्या विमुक्तांना द्यायचं की नाही, एससीचं काढायचं का, एससी मध्ये ओबीसीला द्यायचं, इतके वादविवाद आपल्याकडे चालू आहेत. ते साहेबांनी ज्यांना गुरु मानलं ते संत कबीर, भीमाईचं माहेर, सर मला परत करेक्ट करतील, कबीरपंथी. आणि जेव्हा बाबासाहेबांचे वडील सगळी नोकरीची निवृत्ती घेऊन दापोलीत आले आणि दापोलीनंतर साताऱ्यात स्थायिक झाले तेव्हा त्यांनी कबीर पंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून कबीराचा जो काही एक परिणाम आहे सगळा बाबासाहेबांच्या ह्याच्यावर झालेला आणि कबीरांना गुरु मानणं, हा सगळा संदर्भ मला असं वाटतं की तिथून असा इथपर्यंत आलेला आहे. आणि म्हणून संत कबीर आहे, संत तुकाराम, जनाबाई, अशी कितीतरी वैचारिक अधिष्ठानांची नावं आपल्याला घेता येतील. या सर्व वैचारिक अधिष्ठानांचा संदर्भ देत असताना कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटलांचा विसर पडणं मात्र अशक्य आहे. मी राशीनला रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतच शिकले. हायस्कूलही रयत शिक्षण संस्थेचंच आहे. कर्जतला कॉलेजही रयत शिक्षण संस्थेचंच आहे. तिथे मी त्यावेळेला PUC म्हणायचे सर, प्री डिग्री आर्ट PUC. तर माझं PUC पर्यंतचं शिक्षण कर्जतलाच झालेलं आहे. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या त्या विचारधारेचा एक परिणाम माझ्यावर आधीपासून होता. युवक क्रांती दल ह्या चळवळीचा परिणाम होता. आणि औरंगाबादला गेल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगर आत्ता ह्याच्यासाठी म्हणत नाहीये कारण त्यावेळेला मी त्या औरंगाबादमध्ये होते आणि तिथे मी शिकले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज. तर ह्या सगळ्यांचं जे मिश्रण असतं ना ते ह्या मेंदूमध्ये झालेलं आहे. म्हणून प्रत्येकाने ठरवायचंय की माझ्या मेंदूत नेमकं काय घुसवायचंय मला. आणि ते एकदा ठरलं ना की मार्ग खूप सोपे होतात. आणि म्हणून मी हे असं ठरवलं की माझ्या मेंदूमध्ये हे सगळं गेलं पाहिजे. मुक्ता साळवेला ह्या देशातली पहिली साहित्यिक म्हणून आम्ही आज किती जण मानतो. तिने कवितेमधून प्रश्नांमधून डायरेक्ट देवालाच प्रश्न विचारला होता. देव आहे की नाही माहित नाही आपल्याला. जे मानत असतील त्यांच्याबद्दल आपलं काही मत नाही, पण आपण नाही मानत आहे त्यामुळे आपण देव म्हणत नाहीये. पण त्यावेळेला मुक्ता साळवेने देवाला प्रश्न विचारला, का रे बाबा आम्हाला असं वागवतो आणि त्यांना असं वागवतो, असा भेदभाव का करतो. हा भेदभावाचा प्रश्न त्यावेळी विचारणारी मुक्ता साळवे आणि स्त्री पुरुष तुलना पुस्तक लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे की ज्यांनी ह्या समाज व्यवस्थेलाच प्रश्न विचारला की तुम्ही कोण, बाईला अक्कल आहे नाही हे ठरवणारे तुम्ही कोण. पहिला प्रश्न. आम्हाला कमी आहे जास्त आहे हे सांगणारे तुम्ही कोण. त्यामुळे आम्हाला अक्कल आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या स्त्री पुरुष तुलना नावाचं जे काही हेडिंग आहे त्याच्यामध्येच तो सगळा भाग येतो. आणि म्हणून ताराबाई शिंदे ही सगळी माझी आयडियल्स आहेत, वैचारिक अधिष्ठानं आहेत. आणि ह्या अधिष्ठानांच्या बरंकून मी गेली 45 वर्ष काम करते. तसूभरही इकडे इकडे ढळलेली नाही. आपल्यातली आपल्या कधी काळी मित्र असलेली, कधी काळी आपल्या बरोबर असलेली खूप माणसं आपल्याला सध्या इकडे इकडे जाताना दिसत आहेत. तर तसूभरही न ढळणारी सगळी ह्या सभागृहात आहेत. आपली संख्या कमी असू दे पण मेंदूत विचार मात्र तोच ठेवा. इथे 100 आहेत, उद्या 200 होतील, 200चे 1000 होतील, 2000 होतील. तो प्रश्न आता माझ्यासाठी महत्वाचा नाहीये. डोक्यामध्ये विचार कुठला आहे
तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझे हे सगळे वैचारिक अधिष्ठान आहेत आणि ह्या सर्व अधिष्ठानांना मी विनम्र अभिवादन करते. संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने मला पुरस्कार दिला त्याच्याबद्दल मी आधीच आभार मानते, कारण भाषणाच्या ओघामध्ये आभार मानणं कधी कधी राहून जातं आणि म्हणून मी आभार मानते. आता इथे पार्थ समोर आहे, किशोर तिकडे आहे, बरीच मंडळी ओळखीची आहेत. पण ही दोन मंडळी गेल्या 45 वर्षापासून आपण सगळी इथे बसलेली, आपण बरोबर आहोत ह्या सगळ्या समतेच्या लढ्यामध्ये. आणि मग हा सगळा समतेचा लढा तुम्हाला पावती देत असतो की तुमच्या कामाची ती पावती असते आणि ती कामाची पावती तुमच्या भूमिकांच्या बरहुकूम अवलंबून असते. सरांनी मगाशी उल्लेख केला की नामांतर बाकीच्या सगळ्या लढ्यांमध्ये आम्ही जेलमध्ये गेलो. मी 58 वेळा जेलमध्ये गेले सर. किती वेळा? 58 वेळा. पण ह्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस होत्या. तिथे आपला स्वार्थ काहीच नव्हता कुठे. आपण समूहासाठी लढणारी माणसं होते, समूहाचा एक विचार घेऊन लढणारी माणसं होतो. 17 वर्ष नामांतराचा लढा लढला आपण सगळ्यांनी. 17 वर्षानंतर विद्यापीठाचं नामांतर झालेलं आहे. एवढी वर्ष लागण्याची खरंच गरज होती का? आज मला प्रश्न आहे. करायचं होतं ना, तुम्ही त्याही वेळेला करू शकले असते. 17 वर्ष लागण्याची गरज नव्हती. कितीतरी माणसं आपली जीवानीशी गेली त्याच्यामध्ये, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली. ही होण्याची गरज होती का? आज प्रश्न मला पडतो, कारण माझं डोकं शाबूत आहे म्हणून प्रश्न पडतोय. कधी कधी अंध असलो की प्रश्न पडत नाही आणि म्हणून जागं राहणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळेजण या संस्थेचे पदाधिकारी, त्यांची सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण सुवर्णाताई यादव तिथे बसलेले आहेत. भगिनी आमच्या 5 आहेत तिथे. ही संख्या पण आपल्याला वाढवता आली पाहिजे. आपल्या बरोबरीने तेवढ्या भगिनी जर नसतील तर कदाचित आपण एक पाऊल थोडंसं मागे राहू असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या भगिनींची संख्या ह्या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्याला कशी आणता येईल, लढ्यामध्ये कशी आणता येईल, त्याचाही विचार आपण ह्या निमित्ताने करावा अशी एक विनंती मी आपल्याला करते. कारण आपल्याकडे कुठचेही कार्यक्रम असते, मोर्चा असू दे, सत्याग्रह असू दे, आंदोलन असू दे, महिलांची ताकद खूप मोठी असते. पण मग वैचारिक जेव्हा केव्हा घुसळण होते, वैचारिक मंथन जेव्हा होतं, वैचारिक उपक्रम जेव्हा राबवले जातात, त्यावेळेला महिलांची संख्या कमी का असते? 45 वर्षामध्ये पडलेला प्रश्न आज ह्या निमित्ताने मी आपल्याला विचारलेला आहे. माझी पण ती जबाबदारी आहे, आपली सगळ्यांची ती जबाबदारी आहे. मी ह्या वैचारिक अधिष्ठानांची एवढी मोठी नावं का सांगितली, त्याचं कोण कारण आहे आजच्या परिस्थितीमध्ये. आणि ही सगळी नावं सांगण्याचं कारण असं आहे, संविधानाची प्रत आम्हाला सगळ्यांना आपण दिली. आता आम्ही संविधानच बदलायला निघालो. त्याच्यातला एक शब्द बदलण्याची तयारी सुरू झालेली आहे. परवा वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी आली होती, धर्मनिरपेक्ष हा शब्द ठेवायचा की काढायचा, घटनेमध्ये दुरुस्ती करायची आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द काढायचा. त्याच्यावर काही मंडळींचं की जे आपल्या विचाराची नाही आहेत त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे किशोर, की हा मूळ बाबासाहेबांच्या ड्राफ्टमध्ये शब्दच नव्हता. आता संशोधन ते कुठे करतायत सर मला माहित नाही, पण त्यांचं जे काही संशोधन चालू आहे त्याचा पण आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि म्हणून संविधान बदलण्याची जी काही एक भूमिका त्यांची आहे आणि संविधान जागर आणि बचावची भूमिका आपली आहे. मग आपण ताकदवर झालो पाहिजे ना त्याच्यासाठी. आणि आपण जोपर्यंत ताकदीने मोठ्या संख्येने ह्या सगळ्या संकटाचा सामना करू शकत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. आज मी इथे आहे उद्या असेलच असं नाही, पार्थ इथे आहे उद्या असेलच असं नाहीये, किशोर फार वैचारिक मांडणी करतो, काही गरज नाहीये त्याला समाजात ठेवायची. असे अनेक प्रसंग पुढच्या आयुष्यामध्ये आपल्यावर येणार आहेत, त्याची तयारी पण आपण सगळ्यांनी केली पाहिजे अशा मताची मी आहे. विरोधक असं म्हणतात की काय 100 टाळके त्यांना कधी पण आम्हाला उचलता येतं. उचलणं फार सोपं आहे, पण त्या 100च्या मागे येणारी जी ताकद आहे त्या ताकदीला तुम्ही कसे अडवणार आहात याचा पण एक विचार आपण केला पाहिजे.
मला आजच्या भीमाई पुरस्काराच्या निमित्ताने देशातल्या 50% समूह असणाऱ्या महिलांच्या प्रश्नांच्या बद्दल बोलायचं. मी औरंगाबादेत आहे, वेगवेगळ्या समित्यांवर काम करते. पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये मी आहे, विशाखा समितीवर, इंटरनल कंप्लेंट कमिटी, वेगवेगळ्या ठिकाणी कामं करते. आणि औरंगाबादमध्ये 18 पोलीस स्टेशन्स आहेत, अधिक एक कमिशनर ऑफिस आहे. ह्या 18 पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या तक्रारी पूर्वी पोलीस स्टेशन आणि शासकीय रुग्णालय, म्हणजे मी पत्रकार असल्यामुळे खूप माझं बारीक निरीक्षण असतं, पत्रकार मित्र असतील त्यांनाही सांगते मी की विशेषतः आमच्या भागामध्ये सर्रास असं बोललं जायचं की ह्या सगळ्या शासकीय रुग्णालयांचा फायदा कोण घेतं सगळ्यात जास्त? दलित आणि मुसलमान घेतात. पोलीस स्टेशनला तक्रारी करायला कोण जातं जास्त? कारण त्यांच्या दारू पिऊन नवऱ्याने मारण्याचं प्रमाण जास्त आहे. पोलीस स्टेशनला तेच मुसलमानामध्ये जास्त बायका करतात, त्यामुळे त्या बायका पोलीस स्टेशनला जातात. पण कोरोना नंतरची जी काही परिस्थिती बदललेली आहे त्याच्यात आमच्या बायका पोलीस स्टेशनलाच नाही आहेत. आज काल मी माझ्या भाभी आणि बहिणींशी चर्चा करत होते. मी म्हणलं, मारवाडी समाजातली बाई पोलीस स्टेशनला जाऊन नवऱ्याविरुद्ध तक्रार करते, ह्याचा अर्थ तुम्ही कसा लावता? याचा अर्थ गाडी बिघडलेली आहे. मराठा समाजातली बाई पोलीस स्टेशनला अपवादाने जात होती, आज त्याही जात आहेत. ब्राह्मण तर जातच नव्हते, कारण आम्ही मुळातच बुद्धिवान आहोत, आम्हाला कुठे जायची गरजच नाही असाही भ्रम. पण आज ह्या तिन्ही आणि बाकीच्या ज्या काही स्वतःला उच्च आम्ही जातीतले आहोत म्हणतो, ह्या सगळ्या जातीतल्या बायका आज पोलीस स्टेशनला आहेत, वेगवेगळ्या कारणांनी तक्रारी घेऊन येणाऱ्या. 18 पोलीस स्टेशनला येणाऱ्या महिलांच्या तक्रारी जर बघितल्या, पूर्वी आपण फक्त म्हणायचं नवऱ्याने मारलं, झोडलं, जाळलं, विष घातलं, मारलं, हाकलून दिलं घरातनं, सोडून दिलं, एवढ्याच गोष्टी माहिती होत्या. पण ह्या अभ्यासामध्ये मी अनेक वर्ष अभ्यास करते, तक्रारींचं विश्लेषण करते, तर कोरोना नंतर आतापर्यंत 19 नंतर 20 नंतर ह्या 4-5 वर्षामध्ये जेव्हा मी ह्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या तक्रारींची आकडेवारी बघितली आणि छळाचे वेगवेगळे प्रकार काढले, 264 प्रकार आहेत. किती? 264 प्रकारे आमचे भाऊ आमच्या बहिणींना छळतात. एक प्रकार तर इतका डेंजर आहे किशोर, अबोला धरणे. अहो काहीच नाही ना, तो म्हणतो मी बोलतच नाही तिच्याशी काही. हा सगळ्यात मोठा तिचा छळ आहे ना. बोलत नाही म्हणजे काय? तू लग्न केलंय, 2-3 लेकरं झालेत तुला, ती सगळं तुझं आवरते, स्वयंपाक पाणी सगळं करते, कपडा लत्ता धुते, इस्त्री करून ठेवते कपड्याला, आणि तू बोलतच नाही तिच्याशी. तिने जगायचं कशासाठी? एक शब्द तू बोलत नाहीयेस. बरं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 6-7 वर्ष झाले नवरा बायकोशी बोलतच नाहीये. ह्याच्या इतका क्रुएल्टी काय असू शकते? आणि अशा प्रकारचे 264 प्रकार. साताऱ्यामध्ये काही पत्रकार माझे आता इथे आलेले आहेत, त्यांनी शोधा. ही बारकाईने बघण्याची गोष्ट आहे. अहो बायकोला चिमटे काढून काढून जखमा करणं. पूर्वी असं म्हणायचे की बाईच फक्त चिमटा काढते. अहो आमचे भाऊ बी चिमटे काढतात. बरं ते साधे चिमटे, नख विषारी आहेत आपले. चावणं. बरं अशा ठिकाणी तुम्ही चावताय तिला की ती दाखवू पण शकत नाहीये. कुठे चाललेत आपली सगळ्यांची डोकी? म्हणून ह्या डोक्यांना सुद्धा दुरुस्त करायचं काम आपल्याला संविधान वाचवताना करायचंय. आणि म्हणून ही आमची भीमाईची लेक कुठे सध्या सुरक्षित आहे का? सावित्रीची लेक सुरक्षित आहे का? रमाईची लेक सुरक्षित आहे का? अहिल्याची लेक सुरक्षित आहे का? संविधानाने आम्हाला स्त्री पुरुष समानता दिली हो. काही कष्ट न करता, रक्ताचा थेंब न सांडता आपल्याला संविधान मिळाले. बदलणाऱ्यांना काय लागतंय बोलायला आम्हाला बदलायचंय म्हणून? पण मग त्या संविधानाच्या वर उकून आम्हाला समानता आहे का प्रत्यक्षामध्ये? आणि ती जर नसेल तर मग आम्ही माणूस आहोत हे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे, स्त्री पुरुष दोघेही माणसं आहेत, मग ते माणूस म्हणून जगण्याचा तरी आम्हाला काय अधिकार आहे का? दिलेला आहे का? मी माझ्या बहिणीला कालपासून तेच सांगते सगळ्यांना की प्रॉपर्टी दोघांच्याही नावावर करा, नवरा बायको. आपला विश्वासच असतो नवऱ्यावर. मी कुठं काय म्हणते, पण विश्वासघात होण्याची शक्यताच नाही असं मी सांगत नाही.
आम्ही 7 बारे नवरा बायकोच्या नावावर का केले? ह्या समूहाची गोष्ट वेगळी आहे, कारण हे कुठेच मालक नव्हते. दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, पारधी, कैकाडी, वजारी, कंजार, भाट हे कधीच मालक नव्हते, कशाचेच नव्हते. स्वतःचं घर नाही, शेती नाही, जमीन जुमला नाही, काही नाही. किमान 5 एकर गायरांची जमीन तरी नवरा बायको दोघांच्या नावाने करा, ती बाई मालक होऊ शकते. आणि म्हणून शांताराम म्हणजे माझा नवरा. जेव्हा केव्हा भाषणाला जातो कुठेही किंवा मी जाते भाषणाला, तेव्हा मला विचारतात तुमचे मालक काय करतात? अहो, त्याला कोणीच विचारत नाही तुझी मालकीन काय करते म्हणून, कारण आम्ही तिला गृहीतच धरलेलं नाही ना, आम्ही मालकच गृहीत धरलेला आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा गायरानाची चळवळ केली, आदिवासींना फॉरेस्ट राईट ऍक्ट मिळवून देण्याची चळवळ केली, त्यावेळेला आमचा महत्वाचा मुद्दा होता की जेव्हा केव्हा जमिनी मिळतील त्यावेळेला 7, 12 आणि 8 नवरा बायको दोघांच्या नावचाच असला पाहिजे. आम्ही जेव्हा पहिला कार्यक्रम घेतला, विरोधी पक्ष नेत्या मृणाल गोरे होत्या त्यावेळेला, औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावात आम्ही घेतला. तलाठ्याने नेहमीप्रमाणे पुरुषी मानसिकतेतनं 7 बारे तयार करून आणले, नवऱ्याचं नाव घातलं. मी त्याला म्हणलं हा 7 बारा चुकीचा झालाय. अहो, आता नोकरी संपत आली माझी, तुम्ही काय सांगताय मला चुकीचा झाला म्हणून? म्हणलं डोकं नाही ना ठिकाणावर, नोकरी जरी संपली तरी कायदा काय झालाय? आधी बायकोचं नाव घाल आणि मग नवऱ्याचं नाव घाल, आमची अटच होती त्याच्यामध्ये. आणि मग तो दोघांच्या नावचा 7 बारा तयार कर. सगळे पुरुषाच्या नावचे केलेले 7 बारे विरोधी पक्ष नेत्या मृणाल गोरेंच्या समोर मी फाडली आणि त्याला बसून परत 7 बारे तयार करायला लावले. प्रातिनिधिक स्वरूपात 10 7 बारे दिले आणि नंतरची सगळी पुन्हा चळवळ की 7 बारा घेताना परत एकदा बघा नवरा बायको दोघांचं नाव आहे की नाही. म्हणजे तुम्हाला किती ठिकाणी बदलाची प्रक्रिया करायची आहे. आणि म्हणून बाईला मालक बनवणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी कोणालाच घाबरत नाही. मी माझ्या बापाला बी घाबरले नाही, आईला बी घाबरले नाही. मी पळूनच गेले घरात ना, आपल्याला राहायचंच नाही त्या घरात. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, आकाशवाणीवर बातम्या सांगितल्या गेल्या आणि सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यावेळेला PTI UNI बातम्या देत सांगत होतं त्या मशीनद्वारे. आणि अख्ख्या देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जेव्हा बातमी आली की मंगल खिवसरा पत्रकार यांना चमेली देवी जैन पुरस्कार ऑल इंडिया लेवलचा जाहीर झालेला आहे आणि त्यावेळेसचे जस्टिस चंद्रचूड, आत्ताचे नाही, ते आमच्या औरंगाबादचे खासदार बापूसाहेब काळदाते आणि डॉक्टर दत्ता सामंत मुंबईचे आणि वीणा सामंत हे दोघेही आमदार होते त्यावेळेला. ह्यांच्या उपस्थितीमध्ये तो मला चमेली देवी जैन पुरस्कार मिळाला. आणि सगळीकडे ह्या बातम्या आल्या आणि मग आमच्या गावामध्ये चर्चा झाली आणि मग आमच्या घरी लोक गेले की अहो ते मंगल तुमचीच आहे का म्हणे ते पुरस्कार. मग ते म्हणतात मंगल खिवसरा तीच आहे, मध्ये तर काही नाव मी लावतच नाही वडिलांचं नाही, कारण आपल्यामुळे त्यांची बदनामी कशाला. मंगल खिवसरा मंगल खिवसरा, आडनाव मात्र मी सोडलं नाही. पण त्याच्यानंतर माझ्याशी सगळी माहेरची मंडळी बोलू लागली आणि माझ्या बोलण्यासाठी प्रयत्न करणारे माझे 2 मेहुणे. बघा, आपल्याकडे जावई सहसा पुढाकार घेत नाही, पण 2 मेहुण्यांनी माझा पुढाकार घेतला आणि ते औरंगाबादला आले मला भेटायला. आणि माझं घर बघितल्यावर ते म्हणजे काही खरं नाही, काहीच नाही ना घरात. त्यावेळेला जर्मनचे भांडे होते फार. हा येऊन गेलेला आहे माझ्याकडे, जर्मनचीच परात, जर्मनचंच पातेलं आणि तो भरपूर वाजणारा पितळेचा स्टोव्ह. रॉकेल मिळत नव्हतं, 2 तास रॉकेलच्या लाईन मध्ये उभं राहायचं, तेव्हा ते 1-2 लिटर रॉकेल मिळायचं. अशा सगळ्या परिस्थितीतनं वाट काढत काढत जेव्हा ऑल इंडिया लेवलला पोहोचले आणि सगळीकडे बातमी आली, तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसला की घर सोडून गेली पण चांगलं काहीतरी केलं. आणि आता म्हणजे शांताराम आमच्या माहेरच्यांचा लाडका जावई. कारण कसं आहे की काही घ्यायचं नाही, काय द्यायचं नाहीतर मानपान किती तो
जावई आल्यावर त्याच्या पुढे पुढे करणं ते किती, हे सगळं मी लहानपणापासून बघितलेलं आहे. आणि त्या तुलनेमध्ये शांताराम हा तसा नाहीये. आणि माणूस म्हणून तो खूप चांगला आहे हे अप्रिशिएट किती वर्षानंतर, 14 वर्षानंतर झाला. म्हणजे रामाने वनवास भोगला का नाही, राम होता का नाही, मला काहीच घेणं देणं नाही. पण आपण रामाचा वनवास 14 वर्ष सहजपणे बोलतो. काय कारण आहे मुलाचं? कोणी बघितलं इथे बसलेले तो घरच वनवासात गेला. अहो बरोबर सीतेला तिकडे सोडलं, झाडाखाली निघायचं नाही. पण मला मात्र आमच्या घरच्यांनी 14 वर्षानंतर स्वीकारलं. आणि आता तर आमची लेक सुद्धा सगळ्यांची खूप लाडकी आहे. आमच्या लेकीचं नाव धरती आहे. तिच्या नावापुढे आडनाव नाहीये. हा सगळा चळवळींचा परिणाम असतो, विचारांचा विजय असतो. म्हणून आम्ही तिच्या नावापुढे धरती मंगल शांताराम असं लिहिलेलं आहे. अडचणी खूप आहेत की असं नाव कुठे असतं का, शाळेत प्रवेशच मिळेना, मग त्या संस्था चालकांशी भांडणं, आडनावाची पोरगी आहे का मंगल शांतारामची पोरगी आहे, मग ते म्हणे मंगल शांतारामची. मग प्रॉब्लेम काय? पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचाराचा धागा घेऊन जेव्हा तुम्ही जगता ना, तेव्हा भांडण अपरिहार्य असतं, संघर्ष अपरिहार्य असतो. आणि माझ्या लेकीला नुकतंच अमेरिकेमध्ये डॉक्टरेट मिळाली. तिचं डायबेटीसवर रिसर्च आहे. तर कष्टाचं चीज होणं म्हणजे काय असतं हे असतं. आणि आपल्या परिस्थितीची जाणीव आपल्या लेकरांना करून देणं म्हणजे काय असतं ते हे तिचं डॉक्टरेट पर्यंत जाणं. तिचं सगळं शिक्षण तिच्या मेरिटवर झालेलं आहे. अतिशय हुशार आहे. आमच्या या बहिणी कालपासून ते म्हणतात की तू आणि शांतारामची मुलगी आहे ना, ती हुशारच असते. कारण शेवटी आंतरजातीय धर्मीय विवाहातून जे लेकर जन्माला आले ते हुशारच आहेत, प्रश्नच नाही. पण हा हुशारीचा एक भाग. आणि बाबासाहेबांनी जाती निर्मूलनासाठी आंतरजातीय धर्मीय विवाह करा म्हणून सांगितलेली गोष्ट अंमलात आणणं आणि त्याच्याबरोबर वाटचाल करणं हे सुद्धा एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून आंतरजातीय लग्न केलेल्यांना आजही जीवे मारलं जातं. सैराट सिनेमा झाला त्यावेळेला जर आम्ही सापडलो असतो दोघं, तर आज मी नसते तुमच्या समोर. मी दुसरा माझ्या नातेवाईकांना प्रश्न विचारते. आज मुद्दाम ह्या तिघींना समोर ठेवून मी काही प्रश्न विचारते की जे आपण सगळ्यांनी विचारले पाहिजे. आमच्या घरात कामाला पार्थ, सगळं वंचित समूह कामाला, बहुजन समाज सगळा कामाला, सगळ्या जाती धर्मातले लोक आमच्या किचन पर्यंत जाणार, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. मला प्रश्न असा पडला की सगळ्या जाती धर्माचे लोक इतके आपल्या घरात आहेत, मग मी शांतारामशी लग्न केल्याने काय झालं नेमकं? बरं ह्याचं काहीच नुकसान नाहीये बरं का. म्हणजे प्रत्यक्ष हा समूह जो आहे मारवाडी समाज हा कधी रस्त्यावर येऊन मारामारी नाही करणारा, दंगल नाही करणारा, कोणाला मारणारा पण नाहीये. पण गावाची इज्जत गेली म्हणून गावाचं राजकारण करणारे जे पाटील देशमुख आहेत त्यांनी गावाची इज्जत म्हणून माझी तिथे प्रश्न निर्माण केला. आणि गावामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर 144 कलम गावात लावावं लागलं. अहो आंतरजातीय लग्न केलं तर गावात 144 कलम लावायची गरज काय? पण हा गावाच्या इज्जतीचा प्रश्न जेव्हा केला जातो त्यावेळेला आणि गावामध्ये जे काही घडतं त्याच्यानंतर माझी संघर्षाची ताकद वाढणार की नाही सांगा तुम्ही. की एवढा गुन्हा मी काय केलाय? बरं एका पुरुषाशीच लग्न केलंय, फक्त जातीचा संदर्भ आला. पण मग युवक क्रांती दलाची चळवळ होती आमच्या गावात, सगळ्या जाती धर्माची मंडळी त्याच्यात होती. आणि आमच्या गावामध्ये आता मोहम्मद शिवाजीची जोडी तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. आपण मोहम्मद तुगलक आणि शिवाजी एकमेकांचे शत्रू समजतो ना, की तो त्याला मारायला गेला शिवाजी महाराजांना आणि कसा वध केला वगैरे वगैरे हे सगळं आपण रंगून सांगतात पोवाड्यातनं. पण माझ्या गावामध्ये मोहम्मद शिवाजीची जोडी होती. ह्या सगळ्या युवक क्रांती दलाच्या चळवळीमध्ये ती माझ्यासाठी आयडियल जोडी. आज दोघंही नाहीये पण ती माझ्यासाठी आयडियल जोडी होती मोहम्मद शिवाजीची. म्हणून मला फातिमा शेख यांच्याबद्दल नितांत आदर आहे, मी उल्लेख करते. तसं मोहम्मद शिवाजीचाही मी उल्लेख करते.
आमच्या बरोबर काही काढी होते, वडाली होते, सगळे जाती धर्मातले होते. आम्ही त्या त्या मोहल्ल्यांची नावं बदलले सर. त्यावेळेला चांभारवाड्याचं नाव आम्ही क्रांतीनगर केलं. असे अनेक नावं आम्ही राशीनला त्यावेळेला बदलले सगळ्या युवक क्रांती दलाच्या लोकांनी. मी काय डे टू डे त्याच्यात नव्हते, पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की जाती भेद नावाचा जो काही प्रकार आहे तो सगळा प्रकार माणसांमध्ये भेद निर्माण करतो, माणसांची डोकी भडकवतो. आणि म्हणून भडकवणारी जी डोकी आहेत ना, त्या डोक्यांमध्ये जरा आपला संविधानाचा जागर कसा घालायचा आहे, संविधान कसं घुसवायचंय आणि तरुण पिढीला आपल्याला बरोबर कसं घेता येईल ह्या निमित्ताने, ह्याचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून मला छत्रपती शाहू महाराजांची आठवण जास्त. बाबासाहेबांनी तर संविधान दिलं आपल्याला, पण त्याच्या आधी छत्रपती शाहू महाराजांनी 1919 ला आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. 1919 आणि 1978 ला मी केलं कायदा. शाहू महाराजांनी 1919 ला केला आणि तरी सुद्धा विरोध कायम राहिला ना 78 पर्यंत. याचा अर्थ आम्ही सगळ्यांनी शाहू महाराजांनी केलेलं काम मनापासून नाही स्वीकारलं. आमच्या मानसिकता तशाच ठेवल्या आम्ही आणि शाहू महाराजांचं मात्र नाव घेतले. दुसरी गोष्ट मला इथे सांगायची, पडदा पद्धतीचा निषेध केला शाहू महाराजांनी. तिसरी गोष्ट, 2 ऑगस्ट 1919 ला त्यांनी कायदा केला गॅझेटमध्ये आणि स्त्रियांशी क्रूर पद्धतीने वागणाऱ्यांना शिक्षा दिली होती. आज क्रूरपणे वागल्यानंतर सुद्धा काय शिक्षा आहे का? पोलिसच सांगतात नवऱ्याने मारणारच, पावसाने झोडपणं काय, नवऱ्याने मारणं काय. अहो पाऊस कधीतरी 4 महिने पडतो, पण हा 12 महिने मारतो ना, त्याचं काय करायचं? म्हणून तो क्रूरपणे वागणारा जो काही नवरा होता, पुरुष होता, त्याच्याबद्दल त्यांनी स्त्रियांशी क्रूर वर्तन करणाऱ्याच्या विरोधात 2 ऑगस्ट 1919 ला कायदा केला आणि गॅझेटमध्ये तो प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर शिक्षा पण झालेल्या आहे. आपल्याकडे मी आमच्या बहुसंख्य पुरुष जिथे जास्त असतात तिथे मी एक प्रश्न विचारते. मी तुम्हाला तो नाही विचारणार, पण मी विचारते कारण तुम्ही तसे नाही आहात असं माझं म्हणणं. पण समजायला लागल्यापासून इथे आमचा कोण भाऊ असा आहे की कधीच त्यांनी आजपर्यंत आई बहिणीवर शिवीच दिली नाही, चायला पण म्हणला नाही, मायला पण म्हणला नाही. शाहू महाराजांनी त्याच्या विरोधात कायदा केला की आई बहिणीवर तर तुम्हाला शिवी देता येणार नाही, तिची क्रूर चेष्टा करता येणार नाही, ती माणूस आहे, तिच्या लिंगांचा उल्लेख करूनच आपण सगळ्या शिव्या देतो, हे तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळेला कायदा केला आणि शिव्या देणाऱ्यांना, आणि तो पण आपल्याकडे होळीच्या दिवशी, रंगाच्या दिवशी जास्तच लोकांच्या अंगात येतो आणि तो एक संदर्भ तिथे आहे. म्हणून त्यांनी तो कायदा केला की आया बहिणींच्या विरोधात त्यांच्या लिंगांचा उल्लेख करून तुम्हाला शिवी देता येणार नाही. शाहू महाराज त्यांनी केलेले संविधानामध्ये झालेल्या गोष्टी सगळ्या आतापर्यंत आपण माणूस म्हणून आहोत ते सांगणाऱ्या, अहिल्याबाई होळकरांचा संदर्भ, मा जिजाऊंचा संदर्भ, रमाईंचा संदर्भ, अहिल्याबाई होळकरांचा आणि इतर सगळ्या वैचारिक अनुष्ठानांचा संदर्भ जर घेतला तर आजचं संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. अहो अमेरिका जिथे, परवा अमेरिकेतल्या एका माणसाने एक विधान केलं की जो आता ट्रम्प बरोबर मंत्रिमंडळात आहे, तो असं म्हणाला, माझ्या ह्याच्याप्रमाणे आपणही कोणीतरी ते वाचलं असेल, शेअर केलं असेल, तो असं म्हणाला की आमच्याकडे आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेतो, मतपत्रिका आहे त्यांच्याकडे अमेरिकेत, आमच्याकडे मतमोजणीला उशीर झाला समोर होत्या तरी, आणि भारतासारख्या 164 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये राज्याची लोकसंख्या जी काही आहे, ज्या 3 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, 2 राज्यांमध्ये, एवढ्या मतदानाला 24 तासात निकाल कसं काय जाहीर केला, हा प्रश्न त्या माणसाने विचारलेला आहे अमेरिकेमध्ये आणि त्याचं ते मत प्रसिद्ध झालेलं आहे. बरोबर आहे त्याचं म्हणणं. हे बारीक बारीक ज्या गोष्टी असतात त्याचा विचार आपण सखोलपणे केला पाहिजे आणि आपणही प्रश्न विचारायला शिकू. एकटा असला तरी प्रश्न विचारा, दोघं असले तरी प्रश्न विचारा, समूह असेल तर अंगावर जा, काही बिघडत नाही. माझी ख्याती औरंगाबादमध्ये अशी आहे की मला सहसा कोणी खेटत नाही, कारण पाणी आहे नगर जिल्ह्यात, राशीन गाव
पश्चिम महाराष्ट्र आरेला कारेच म्हणायचंय, अमुक अमुक नाहीचंय आमच्याकडे काय. औरंगाबादला थोडासा सूर कमी झाला कारण निजामाची राजवट होती, त्यांनी सगळ्यांना दाबून ठेवलं होतं आणि अत्याचार खूप झाले होते, त्यामुळे सतत जी जी म्हणायची सवय झाली होती. पण मी मात्र आजपर्यंत कधी कोणाला चूक नसेल तर माफी नाही मागितली. चूक असेल तर मी पाया पडेल, पण चूक नसताना जर कोण म्हणत असेल की मंगल माफी माग, नो, बिलकुल नाही. आजही तुम्ही मी जात असताना येत असताना आईने निवड शिवी देत असेल, माझ्या ओळखीचा आज कोण नसतो, मी त्याला जोडून काढते पाहता, आजही जोडून काढते. त्यामुळे मी एकदा मारलेला माणूस जर समोर कुठे असेल तर तो बाकीच्याला सांगते काही ओरडायला का शिवी देऊ. पण असा धाक आपल्याला निर्माण करता येतो का? मी म्हणते कायदेशीररित्या धाका, बेकायदेशीर दादागिरी नाही, कायदेशीररित्या धाक आपल्याला ह्या संविधानाच्या बरोबर हुकूम तयार करता येतो का, तो आपण केला पाहिजे असं मला वाटतं. तरच आपण ह्या सगळ्या संविधानाचा जागर करून संविधान वाचवण्याची जी काही एक मोठी चळवळ आपल्याला करायची, ती चळवळ आपण यशस्वी करू. बाबासाहेब का मोठे होते, महात्मा ज्योतिबा फुले का मोठे होते, शाहू महाराज का मोठे होते, शिवाजी महाराज का मोठे होते. अहो, ह्यांनी एकमेकांचं मोठे पण मान्य केलं, वेगवेगळ्या जाती धर्मातले असून. शिवजयंती कुणी सुरू केली? महात्मा फुलेंनी. शाहू महाराजांचा वाढदिवस कुणी साजरा करायचं ठरवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांना लोकमान्य कोण म्हटलं? शाहू महाराज. काय संदर्भ आहे बघा ना. पण त्यांचं जे काही वैचारिक प्रगल्भता होती, वैचारिक योगदान होतं, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते मान्य करणं आणि ते मोठेपण ज्याचं त्याला देणं, ही गोष्ट ज्या महामानवांनी केलेली आहे ती आम्ही करू शकतो. आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणणं, एवढ्या गोष्टी जरी आपण ह्या निमित्ताने केल्या तरी मला असं वाटतं की आजच्या ह्या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने सन्मान केला सगळ्यांनी असं मला वाटेल. औरंगाबादमध्ये आपल्यापैकी कधीही कोणी आला तरी माझ्या घरी या. आता तो भरपूर करणारा आपल्याला सांभाळून ठेवणं, त्याचं पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपण प्रिझर्वेशन कसं करू शकतो त्याचा एक विचार करणं. आमच्याकडे दोघांची ग्रंथसंपदा प्रचंड आहे आणि आम्हाला असं वाटतं, आमच्या बहिणी सहज चेष्टेने म्हणतात, तुझ्या घरी चोर कशाला येईल मारायला? ओ, माझ्याकडे गुंजवर सोनं नाहीये, येईल चोर, पुस्तक बघेल, वाचायचं वाचण्याचं झाले नाही तर मला हे मिळालेले असंख्य पुरस्कार आहेत, हा घेऊन जाईल तो, त्याच्या पलीकडे त्याला काहीच मिळणार नाही. फारच थंडी असेल ते एखादं पांघरून घेऊन जाईल, सतरंजी घेऊन जाईल, पुस्तकच पुस्तक आहेत सगळीकडे. पण ह्याचं संगोपन करणं, संवर्धन करणं, आणि आज आपल्याला जर कोणी तारणार असेल तर हे संविधान तारणार आहे, तुमच्याकडचे जुने दस्तावेज तारणार आहेत. धर्मनिरपेक्ष शब्द हा तिथे नव्हता असे सांगणारे जे कोणी महाभाग आहेत त्यांना उत्तर द्यायचं असेल तर जुनं डॉक्युमेंटेशन आपल्याला उपयोगी पडणार आहे. एखादा शब्द इथे नव्हता असं इथे सांगणारे होता असं म्हणणारे जे आहेत त्यांना आपलं जुनं डॉक्युमेंटेशन उपयोगी पडणार आहे. रखमाबाई राऊत, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीतल्या डॉक्टर बाई, त्यांच्याबद्दलचे 2च पानं आहेत माझ्याकडे, 2च पानं आहेत, अतिशय जीर्ण झालेली आहेत. कुठेही गेलं की मी जुनी माणसं असतात चळवळीतली, कुठे तुमचं सगळं एखादी पिशवी आहे का, त्यात काय हँडबिल आहे का विचारत असते. हा बघू तिथे आता आमची काय जायची वेळ झाली आहे, जर काय फायदा होत असेल तर घेऊन जातो असे म्हणून मी कागद आणलेले आहेत आणि ते जतन करून ठेवलेले आहेत. तर अशी कागद जतन करा, म्हणजे जे कोणी आपल्याला असं सांगतात की हे तेव्हा नव्हतं, तेव्हा त्याच्या नाकावर टिचून तुम्हाला हा पुरावा देता येतो की हे तेव्हा नाही त्याच्या आधी पण होतं. तर अशा पद्धतीने जर आपण जगलो तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण समाजामध्ये जे काही वाईट चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आणि हा हातभार लावण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची मात्र नितांत गरज आहे. जातीय धर्मांध शक्तीच्या विरोधात जोरकस आवाज उठवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी मूठ, पूर्वी युवक क्रांती दलाची एक घोषणा होती आमची, हल्ला बोल, आणि हम सब एक आहे. बेंबीच्या देठापासून ओरडायचं की त्या घरात बसलेल्या माणसाला बी ऐकू गेलं पाहिजे, हम सब एक आहे. आणि जातीय धर्मांध शक्तीच्या विरोधातल्या घोषणा सगळ्या, हल्ला बोल, कशाच्या विरोधात हल्ला बोलायचा आहे?
जातीयवाद पे, धर्मशाही पे, गुंडाशाही पे, आमक्याशाही पे, तमक्याशाही पे. आज आम्ही घोषणाच देत नाही आहेत. आम्ही वैचारिकदृष्ट्या किशोर खूप परिपक्व आहोत, पण आज घोषणा देणाऱ्यांची टीम कमी पडली आहे आणि नको त्या घोषणा आणि गाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. पर्याय दिले पाहिजेत. जोपर्यंत आम्ही जोरकस पर्याय तिथे देणार नाही तोपर्यंत आमचा आवाज घरात बसलेल्या माणसापर्यंत जाणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून तो जोरकस आवाज स्त्री पुरुष दोघांचाही, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा जोरकस आवाज कसा तयार होईल याचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. मला आपण पुरस्कार दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या पुरस्काराच्या निमित्तानं आपणास ऐकायला मिळालं विशेषतः सातारमध्ये अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आणि पूर्वी चालू होत्या. विशेषतः मला उल्लेख करावासा वाटतो की रयत शिक्षण संस्था तर आहेच सातारमध्ये, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून देखील सातारमधून खूप चांगले प्रयत्न झाले. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, जसं की संबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून, विद्रोही चळवळीच्या माध्यमातून अनेक लोक या ठिकाणी सातारमध्ये तयार झाले किंवा त्यांची मानसिक परिवर्तन घडवून आणण्याच्या इच्छेनं किंवा मनाची मशागत करण्याच्या, बुद्धीची मशागत करण्याच्या इच्छेनं अनेक चळवळींना या ठिकाणी प्रोत्साहन आणि सतत मदत होत राहिल्याचं आपल्याला दिसून येईल. या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं मला विशेष उल्लेख करावासा वाटतो की मंगलताई आपण कुटुंबियांसह या ठिकाणी आला. आपल्या भगिनी पुष्पाताई, शैलाताई आणि भागी प्रस्तुतीताई हे देखील यामध्ये सहभागी झालेले. या सगळ्या लोकांना समजलं की त्यावेळेला आपण उचललेलं पाऊल योग्य होतं. आणि मला विशेष उल्लेख करावासा वाटतो पेडके सर, पार्थ कोळके सर या ठिकाणी आहेत की युक्रांच्या माध्यमातून जे काम झालं महाराष्ट्रामध्ये ते निश्चित महत्त्वाचं होतं. पॅन्थरच्याही माध्यमातून जे काम झालेलं होतं ते फार महत्त्वाचं होतं. तो काळ फार भारावलेला होता, चळवळीचा काळ होता. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर काय होईल महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये हा मोठा प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून नवीन काही वैचारिक मांडणी करणारी मंडळी तयार झाली आणि हा सगळा शिवाजी महाराजांपासून अगदी महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, गांधीबाबा असतील, हा सगळा वैचारिक प्रवास सगळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्या तरुण मंडळींनी किंवा त्या काळातल्या मंडळींनी केल्याचं मला आठवतंय. आणि विशेषतः 60 ते 70चं दशक जर आपण पाहिलं, 80च्या दशकामध्ये 70च्या दशकामध्ये प्रचंड असे अन्याय अत्याचार फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होत होते आणि त्याला उत्तर देण्याच्या भूमिकेतून ही सगळी तरुण मंडळी त्यावेळेला एकत्रित आलेली होती आणि फार जोरकास असा एक लढा त्यांनी उभा केलेला होता. लिटल मॅगझिन चळवळीच्या माध्यमातून विशेषतः पॅन्थरची जी स्थापना झाली त्यावेळेला जी चळवळ उभा राहिलेली होती ती साहित्यिकांची चळवळ होती. साहित्याच्या माध्यमातून या सगळ्या चळवळीला जन्म दिल्याचं मला आठवतंय. आणि या सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये 60, 70च्या 80च्या दशकामध्ये तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आम्ही नंतरचे आहोत हे आपण आमची पूर्वसुरी आहात. आपण सगळ्या मंडळींनी या क्षेत्रामध्ये फार भरीव अशा प्रकारचं काम केलं. त्याची परिणिती म्हणून आमच्यापर्यंत थोडाफार संस्कार विचारांचा पोहोचला आणि आम्हाला देखील थोडंसं या चळवळीच्या निमित्तानं थोडंसं बळ मिळत गेलं. आता थोडंसं आपण विखुरल्यासारखं वाटतोय. विशेषतः आजची जी परिस्थिती आपण पार्थ कोळके सर जर विचारात घेतली तर परत एकदा आपल्याला कसं या सगळ्या नवीन लोकांना, विशेषतः मंगलताईंनी उल्लेख केला महिलांची संख्या आपल्यामध्ये कमी असते, ही महिलांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं विशेषतः तरुण वर्गाला अरुण जावळे साहेब कसं आपल्याला या ठिकाणी अधिकाधिक आणता येईल, महिलांना आणता येईल, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, त्याचबरोबर अगदी त्याच्याही पुढे जाऊन सांगता येईल की केडर लेवलचे जे बेस कॅम्प पूर्वी चालत होते वेगवेगळ्या चळवळीच्या अनुषंगाने. मला आठवतंय युवक क्रांती दलाची, दलित क्रांतीची किंवा राष्ट्रीय सेवक क्रांती दलाची अशी अधिवेशनं 2-2, 3-3 दिवसाची वेगवेगळ्या ठिकाणी भरायची आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या नवीन येणारी जी मुलं आहेत, नवीन येणाऱ्या ज्या मुली आहेत, महिला आहेत, या सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन व्हायचं आणि त्यामुळं एक वातावरण चांगलं त्यावेळेला निर्माण झालेलं होतं. आता नेमकं तुम्ही जे काम करत होता त्याच्या उलट काम
काही मंडळी करतायत आणि त्यांनी फार मोठी स्वतःकडे अशी संघटन शक्ती एकत्रित केली आहे. विशेषतः राजकीय आणि आर्थिक पाठिंबा देखील अशा प्रकारच्या शक्तीला मिळत असताना आज पाहायला मिळत आहे. आज जे चित्र पाहतोय ते चित्र फार समाधानकारक आहे. जे आज जे आपण उल्लेख केला, संविधान जागृतीच्या दृष्टीने तर आपण काम केलंच पाहिजे, परंतु राजकीय दृष्टिकोनातून देखील आपला जो अजेंडा आहे तो अजेंडा आपण फार काळ दडवून ठेवू शकत नाही. आपल्याला स्पष्टपणानं समाजातल्या सगळ्याच घटकांना भूमिका घ्यावी लागेल. इव्हन आम्हाला देखील, आम्ही देखील थोडस धोतोंडी पार्थ पोळके सर म्हटलं तर फारसं अवघड ठरणार नाही. कारण मी प्रामाणिकपणानं सांगतो, कारण सहजासहजी आम्ही चौकामध्ये किंवा रस्त्यावरती यायला तयार नसतो, कारण सेफ्टी झोन मध्ये आहे. कांबळे सर बघा लक्षात येते, सेफ्टी झोन मध्ये आम्ही असल्यामुळं आम्ही फारसं रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार नाही. परंतु मला अशी विनंती करायची आहे की रस्त्यावरची लढाई करणारे लोक आहेत, पण त्यांना किमान आर्थिक पाठबळ कसं उपलब्ध होईल त्या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न करता येईल का त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. आमचे शिवाजीराव पाटील सर या ठिकाणी येतात, डॉक्टर शिवाजी पाटील. आम्ही काय करतो, आमच्याकडे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यावरती सतत मेहनत घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या विचारांची पेरणी करणं गरजेचं आहे त्या विचारांची पेरणी करणं, त्यांना एकत्रित आणणं आणि त्यांना योग्य काय ते पटवून सांगणं, विशेषतः चळवळीच्या अनुषंगानं सांगणं गरजेचं आहे. ही सगळी भूमिका आपल्या सगळ्यांना इथून पुढे घ्यावी लागणार आहे. आदरणीय मंगलताईंनी त्यांच्या सगळ्या जडणघडणीमध्ये जे प्रसंग त्यांना अनुभवायला आले ते सगळे या ठिकाणी कथन केले. सुरुवातीच्या कालावधीत आपण पार्थ पोळके सरांचं जे आजोळ आहे अशा राशीन यासारख्या म्हणजे ग्रामपंचायतीचं ठिकाण आहे. खरं तर ग्रामपंचायती सारख्या ठिकाणी असा काय प्रकार घडला, आंतरजातीय विवाह घडला का सगळ्या गावाला त्याचं कोडं पडतं की आता यातनं प्रश्न कसं सोडवायचा. परंतु आपण त्याला मागं पुढे न पाहता विरोधकपणाने त्या ठिकाणी तोंड दिलं आणि या राशीन मधून परत औरंगाबादला गेला, तिथं आपलं शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीच्या कालावधीत मला वाटतं अनंत भालेराव सर असतील, बाबा दळे सर असतील, त्याचबरोबर माधव गडकरी असतील, अशा सगळ्या लोकांच्या सानिध्यामध्ये आपण राहिला आणि त्यांचे संस्कार आपल्यावरती पत्रकारितेची झाली. विशेषतः महिला पत्रकार आणि शोध पत्रकार म्हणून आपण जे योगदान दिलेले ते निश्चित महत्वाचं आहे. त्याचबरोबर जो आपण वारसा चालवतात, विशेषतः महिलांच्या अनुषंगाने आपण उल्लेख केला की जिजाऊपासून आजपर्यंतचा सगळ्या महिलांचं जे योगदान आहे महाराष्ट्रातलं ते निश्चित महत्वाचं आहे. इतर स्टेटपेक्षा महाराष्ट्राचं वेगळेपण म्हणून सांगता येईल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे विचारवंत सुधारक निर्माण झालेले आहेत. या सगळ्यांची ओळख परत एकदा नव्यानं आपल्याला या नव्या पिढीला करून द्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागणार आहे. मग ही सगळी मांडणी करत असताना यामध्ये तरुणांची संख्या कशी वाढेल, महिलांची संख्या कशी वाढेल, आज आम्ही पाहतोय म्हणजे सांगायला मला मोकळेपणानं हरकत नाही की आज आम्ही पाहतोय जी आमचीच मुलं आहेत ती आमची मुलं कुठं तर दुसऱ्या पंक्तीमध्ये जाऊन बसल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या पंक्तीमध्ये इन द सेन्स एक वेगळी विचारधारा खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी जय जयकार करत असतात. आम्हाला त्यांना अडवत असताना, समजावून सांगत असताना आमच्या अंगावरती ते येण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वैचारिक पाठबळ कसल्याही प्रकारचं नाही, ज्ञान नाही त्यांना कसल्याही प्रकारचं. कारण ही चळवळ काय, फुले आंबेडकरांचा विचार काय हे त्यांना माहीत नाही. आपलीच ऐकली कळती, परंतु चुकीच्या ठिकाणी जाऊन बसलेले आणि त्याची परिणती म्हणून कदाचित मला तुम्हाला उद्या संघर्षासाठी त्यांच्याबरोबर उभं राहावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल आणि त्याच्यासाठी म्हणून आपला गल्ली असेल, मोहल्ला असेल, शाळा असेल किंवा कॉलेजेस असेल त्या ठिकाणी त्या मुलांचं प्रबोधन कसं होईल त्या ठिकाणातून आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण येणार जी सगळी ही आहे, पूर्वी आपल्याला म्हटलं जात होतं की मंत्रानं सगळं त्या ठिकाणी साध्य केलं जात होतं, की तो एक काळ असा होता की मंत्राच्या अधीन सगळे वर्षे आहेत असं म्हटलं जात होतं. आता यंत्राच्या अधीन सगळे आहेत असं म्हणण्याची पाळी आलेली आहे. हे यंत्राच्या जोरावरती आपल्यावरती कोणीतरी वेगळा असा डाव टाकण्याचा प्रयत्न करते किंवा वेगळी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करते की का अशी परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्था सगळी खिळखिळीत करून टाकण्याच्या दृष्टीनं खूप चांगले प्रयत्न सुरू आहेत, पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. याला सामोरं जात असताना आपल्याला एक ही सगळी नवीन पिढीला घडवण्याच्या दृष्टीनं, तयार करण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसतं विचार मांडून आपल्याला थांबावं लागणार नाही, तर त्याच्या पुढे जाऊन माझी एक जबाबदारी आहे. आता मी सेवानिवृत्त झालेलो आहे, मी नोकरीला चांगले आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे. आता समाजाला बॅक टू सोसायटी असं काहीतरी करण्याची गरज आहे. 10-20 हजार रुपये
कारण मला अनेक वेळेला आठवतं पेडकेळ सर की श्रीमंत बनून मरण्यापेक्षा श्रीमंत म्हणून जगलेलं कधीही चांगलं. आणि जे आपल्या विचारांचे लोक आहेत, चळवळीतले लोक आहेत, त्यांना आर्थिक पाठबळ उभा करून देणं फार गरजेचं आहे सध्या. त्याशिवाय रस्त्यावरची लढाई करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी हे मिळणार नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करावा. विशेषतः अरुण जावळे सर यांचे पत्रकार क्षेत्रामध्ये लोक आहेत, त्या लोकांनी देखील हा विचार व्यवस्थित समाजापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करावा असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मंगलताईंना मला या ठिकाणी ऐकता आलं आणि आपल्या सर्वांचे देखील या ठिकाणी मला भेट घेता आली, दर्शन घेता आलं. आमचे भास्करराव फाळके असतील किंवा डॉक्टर देणगीदार असतील, त्या सगळ्या लोकांनी संबोधी प्रतिष्ठानला आजपर्यंत सतत मदत केलेले. इथून पुढे देखील या संबोधी प्रतिष्ठानला आपण सगळ्यांनी थोडी आर्थिक मदत करून हा सगळा चळवळीचा विचार सातारा शहरामध्ये जिवंत ठेवण्याचे आपण प्रयत्न करावे अशा प्रकारची मी आपल्याकडे विनंती करतो. आणि